नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी अतिश शिंदे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पद्म अवॉर्ड्स बद्दल डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. रिसेंटली 77व्या रिपब्लिक डेचा औचित्य साधून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनं पद्म अवॉर्ड्स डिक्लेअर केलेले आहेत. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे पद्म अवॉर्ड्स नेमकं का दिले जातात, ह्याची हिस्ट्री काय आहे नेमकं, व ह्या वर्षी हा पद्म अवॉर्ड नेमकं कुणाकुणाला दिला गेला आणि पद्म अवॉर्ड दिला गेल्याने नेमकं काय होतं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये. व पद्म अवॉर्ड बद्दल डिटेलमध्ये माहिती बघायची आहे. लेक्चर इंटरेस्टिंग राहणार आहे. आरआरबी पीओचे इंटरव्ह्यू असतील किंवा आरआरबी क्लर्क असेल किंवा आरबीआय अटेंडंटची एक्झाम असेल, ह्या सर्व एक्झामसाठी तसेच येणाऱ्या अपकमिंग जेवढ्या पण एक्झाम आहेत त्या सर्व एक्झामसाठी हे लेक्चर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. चला तर मग स्टार्ट करूया पद्म अवॉर्ड्स 2026. बघा आता पद्म अवॉर्ड आहे का, लक्षात ठेवा, हे भारताचे सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मध्ये येतात. सेकंड, थर्ड आणि फोर्थ हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मध्ये येतात. आता जसे की सगळ्यात टॉपला भारताचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कुठला आहे रे, तो आहे भारतरत्न. त्याच्यानंतर आहे पद्मविभूषण, त्याच्यानंतर आहे पद्मभूषण आणि त्याच्यानंतर आहे पद्मश्री. तर बघा आता तीन कॅटेगरीमध्ये मध्ये पद्म अवॉर्ड दिले जातात: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. ह्यांच्याबद्दलच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आता ह्या रिपब्लिक डेला आहे का पद्म अवॉर्डची अनाउन्समेंट करण्यात आली. टोटल 131 पद्म अवॉर्ड्स आहे का, लक्षात ठेवा, ह्या वर्षी देण्यात आलेले आहेत. येते लक्षात, 131 पद्म अवॉर्डीज आहेत. मग त्यातले 5 हे पद्मविभूषण आहेत. येते लक्षात, म्हणजे 5 लोकांना हा 131 पैकी पद्मविभूषण अवॉर्ड भेटलेला आहे. 13 लोकांना पद्मभूषण भेटलेला आहे आणि एका 113 लोकांना पद्मश्री या अवॉर्डने सन्मानित केलेला आहे या वर्षी. तसेच 131 पैकी 19 हे आहे का महिला आहेत ज्यांना पद्म अवॉर्ड भेटलेला आहे. त्यासोबत 16 हे आहे का मरणोत्तर पद्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. म्हणजे मरणोत्तर लोकांना आहे का 16 लोकांना हे पद्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. मग त्यासोबतच 131 पैकी आहे का 600 लोक आहेत जे तर एकतर आहे का, लक्षात ठेवा, फॉरेनर्स आहेत किंवा ते आहे का नॉन रेसिडेन्शियल इंडियन आहेत किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहेत किंवा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आहेत. येते लक्षात, असे 6 व्यक्ती आहेत ज्यांना पद्म अवॉर्ड ह्या वर्षी भेटलेले आहेत. आता टोटल आपल्याला माहिती की 131 ह्या वर्षी पद्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. त्यातले सगळ्यात जास्त कुठल्या फील्ड मधले लोक आहेत रे, तर सगळ्यात जास्त आर्ट ह्या फील्ड मध्ये पद्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. ते म्हणजे 35 आर्ट ह्या कॅटेगरीच्या व्यक्तींना ह्या वर्षी पद्म अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. सेकंड नंबरला सोशल वर्कर आहेत. सोशल वर्क मध्ये ह्या कॅटेगरीमध्ये 20 लोकांना पद्म अवॉर्ड देण्यात आलेला आहे. पब्लिक अफेअर्स कॅटेगरीमध्ये 18 लोकांना पद्म अवॉर्ड देण्यात आलेला आहे. स्पोर्ट्स ह्या कॅटेगरीमध्ये 15 लोकांना पद्म अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तसेच मेडिसिन ह्या कॅटेगरीमध्ये 14 लोकांना पद्म अवॉर्ड देण्यात आलेला आहे व त्यासोबत सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कॅटेगरीमध्ये 12 लोकांना पद्म अवॉर्ड देण्यात आलेला आहे. लिटरेचर अँड एज्युकेशनचा आपण बघायला गेलं तर 10 लोकांना अवॉर्ड भेटला आहे व ट्रेड अँड इंडस्ट्रीमध्ये 7 लोकांना पद्म अवॉर्ड भेटलेला आहे. ह्या 131 ही कॅटेगरायझेशन आहे, लक्षात असू द्या, येथे ध्यानात. आता बघा पद्म अवॉर्ड नेमकं दिले का जातात रे, असे लोक ज्यांचा एका देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा देशाचे जे जडणघडण आपण म्हणतो का त्याच्यामध्ये एका मोलाचा वाटा आहे. त्या लोकांमुळे एका फ्युचर्स ऑफ जनरेशन्स आहेत का, लक्षात ठेवा, इन्स्पायर झालेले आहेत. येथे म्हणजे होणार आहेत किंवा ह्याच्या अगोदर पण आहे का खूप सारे लोक काय झालेले आहेत, इन्स्पायर झालेले आहेत. त्यांनी एक अतुलनीय कामगिरी करून आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या गावाचं नाव आहे का मोठं केलेलं आहे. तशा लोकांना पद्म अवॉर्डने काय केलं जातं, सन्मानित केलं जातं, लक्षात असू द्या, येते ध्यानात. मग आपण आता आहे का पद्म अवॉर्डची हिस्ट्री बघूया. आता हिस्ट्री नंतर मग ह्या वर्षी नेमकं पद्म अवॉर्ड नेमकं कोणाकोणाला भेटलेलं आहे त्याच्याबद्दल बघूया. ठीक आहे, चला तर मग पद्म अवॉर्डची हिस्ट्री बघू. त्याच्या अगोदर ही जी स्लाइड आहे का, हा जो चार्ट थोडक्यात म्हणू शकता, हा इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन हे बघायचं आहे की डबल मी रिपीट करतो, 131 लोकांना एका, लक्षात ठेवा, पद्म अवॉर्ड भेटलेला आहे या वर्षी. टोटल बघायला गेलं तर त्यातले 5 पद्मविभूषण आहेत, 5 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री आहेत. 19 महिला आहेत. 131 पैकी 16 हे मरणोत्तर पद्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत व 6 एका, एक तर फॉरेनर, एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन, पीआयओ म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, ह्यांना हा अवॉर्ड भेटलेला आहे. 6 व्यक्ती आहेत 131 पैकी. एवढा पाठ लक्षात असू द्या. चला तर मग अगोदर आता जराशी आपण हिस्ट्री बघूया. बघा आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया ह्यांचे जे सेक्रेटरी आहेत ना, त्यांनी काय केलं, लक्षात ठेवा, एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून
2 जानेवारी 1924 ला का काय केलं रे, अनाउन्समेंट केली की आपण काय करत आहोत, 2 सिव्हिलियन अवॉर्ड तयार करत आहोत किंवा 2 सिव्हिलियन अवॉर्ड ह्यांचं क्रिएशन करत आहोत. ते 2 सिव्हिलियन अवॉर्ड कुठले होते? एक होता भारतरत्न आणि दुसरा होता पद्मविभूषण. येते लक्षात. ही अनाउन्समेंट कधी करण्यात आली? 2 जानेवारी 1954 ला की 2 नवीन सिव्हिलियन अवॉर्ड काय करत आहोत? इंट्रोड्यूस करत आहोत. मग त्यातला भारतरत्न हा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड होता आणि जो पद्मविभूषण आहे का, ह्याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. पण नाव पद्मविभूषण होतं, पण त्याला पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग असं 3 कॅटेगरीमध्ये काय केलं तर लक्षात ठेवा, डिवाइड केलं. येते लक्षात. मग आता 2 जानेवारी 1954 ला तर अनाउन्समेंट झाली. मग त्याच्या एक्झॅक्ट 1 वर्षानंतर म्हणजे 15 जानेवारी 1955 ला काय केलं, हे जे पद्मविभूषण अवॉर्ड होते का, त्यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग. त्याला काय करण्यात आलं लक्षात ठेवा आता. त्याला पुन्हा 3 डिफरंट अवॉर्ड मध्ये लक्षात ठेवा रिक्लासिफाईड करण्यात आलं. कुठले कुठले 3 डिफरंट अवॉर्ड? पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्गला एक तर पद्मविभूषण, त्याच्यानंतर पद्मभूषण आणि पुन्हा त्याच्यानंतर पद्मश्री. अशा 3 लक्षात ठेवा. डिफरंट अवॉर्ड मध्ये काय करण्यात आलं? पद्मविभूषण अवॉर्डला रिक्लासिफाईड करण्यात आलं. कधी रे? 15 जानेवारी 1955 ला. समजलं इथपर्यंतचा पाठ? आणि बघा आता तेव्हापासून म्हणजेच 2 जानेवारी 1954 ला जेव्हापासून हे पद्म अवॉर्ड क्रिएट करण्यात आले ना, तेव्हापासून प्रत्येक वर्षी पद्म अवॉर्ड काय केले जातात रे? दिले जातात. रिपब्लिक डेला त्याची अनाउन्समेंट केली जाते व मार्च आणि एप्रिल मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे जे राष्ट्रपती भवन आहे का आपलं, राष्ट्रपती भवन मध्ये अवॉर्ड काय केले जातात रे? ऍक्च्युअल मध्ये त्या व्यक्तींना दिले जातात. लक्षात असू द्या. फक्त हिस्ट्रीमध्ये 2दा असं झालं की हे पद्म अवॉर्ड्स काय करण्यात आलेले आहेत रे? सस्पेंड करण्यात आले होते. येते लक्षात. बघा आता ते कधी झालं? 1 जुलै 1977 ते जानेवारी 1980 ही फर्स्ट वेळ होती आणि त्याच्यानंतर ऑगस्ट 1992 ते डिसेंबर 1995 ही सेकंड वेळ होती की ज्यावेळेस पद्म अवॉर्ड आणि बाकीचे जे सिव्हिल ऑनर्स आहेत त्यांना काय करण्यात आलं होतं लक्षात ठेवा, सस्पेंड करण्यात आलं होतं. ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी पद्म अवॉर्ड्स काय करण्यात आलेले आहेत रे? देण्यात आलेले आहेत. ध्यानात असू द्या. चालेल. आता पुढे बघा त्याच्यानंतर. आता पहा सगळ्यात पहिले 1954 साली लक्षात ठेवा. म्हणजे कसं होतं माहिती का? आता आपल्याला माहिती की 2 जानेवारी 1954 ला अवॉर्ड सुरू झाले हे. पण त्यावेळेस ज्यावेळेस अवॉर्ड सुरू झाले त्यावेळेस म्हणजे पहिल्या वर्षी मरणोत्तर हे अवॉर्ड दिले जात नव्हते. 1955 ला काय करण्यात आलं माहिती का? ह्या नियमामध्ये बदल करण्यात आलं पद्म अवॉर्डच्या आणि मरणोत्तर देखील पद्म अवॉर्ड दिले जाऊ लागले 1955 सालापासून. मग सगळ्यात आता सुरुवात तर झाली 1955 ला. मग सगळ्यात पहिले मरणोत्तर पद्म अवॉर्ड कधी देण्यात आले रे? तर ते देण्यात आले 1972 ला. आणि ते कुणाकुणाला देण्यात आले? तर ते होते आदित्यनाथ झा, गुलाम मोहम्मद सादिक असतील, त्यासोबत विक्रम साराभाई. या तीन काय होते रे? रिसिप्टंट होते ज्यांना सगळ्यात पहिल्यांदा मरणोत्तर पद्म अवॉर्ड भेटला होता. येते लक्षात. तसंच त्यासोबत लक्षात ठेवा आपण फर्स्ट रिसिप्टंट बघितलं ज्यांना पद्मविभूषण भेटलेला आहे ते कोण होते रे? हे बघणं पण इम्पॉर्टंट आहे. तर ते होते लक्षात ठेवा सत्येंद्रनाथ बोस, त्याच्यानंतर नंदलाल बोस, जाकीर हुसेन, बाळासाहेब गंगाधर खेर आणि वी के कृष्णा मेनन आणि त्यासोबत जिग्मे दोराबजी वांगचूक. हे फर्स्ट रिसिप्टंट होते ज्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. ज्या वर्षी अवॉर्ड सुरू झाले का त्याच वर्षी म्हणजे 1954 ला. अरे ते लक्षात काय रे? 1954 ला. पुन्हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजला असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाहीये कुणी. येते लक्षात. लाईक करा सरळ पटकन मोबाईल करून 5 मिनिटाच्या आत. येते लक्षात. बरं बघा आता कंटिन्यू करायला गेलं तर आतापर्यंत 4 अशी व्यक्ती आहेत ज्यांना आपले चारीचे चारी हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भेटलेले आहेत. म्हणजे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 4 व्यक्ती आहेत. त्यांना हे 4 पण अवॉर्ड भेटलेले आहेत. ते 4 व्यक्ती कोण कोण आहेत लक्षात ठेवा. आता तर ते आहेत सत्यजित रे, फिल्म मेकर आहेत, लेजेंडरी तुम्हाला माहित असतील. पुन्हा बिस्मिल्ला खान, भीमसेन जोशी आणि भूपेन हजारिका. हे 4 व्यक्ती आहेत त्यांना हे चारीच्या चारी हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भेटलेले आहेत. येते लक्षात. ह्यांची नावं नीट ध्यानात ठेवा. ही थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये काय केलेले रे? हिस्ट्री बघितलेली आहे पद्म अवॉर्डची. आय होप तुम्हाला हिस्ट्री समजली असेल आणि तुमचा काही डाऊट नसेल. येते लक्षात. बघा आता इथपर्यंत हिस्ट्री झाली. ह्या वर्षी कुणाकुणाला अवॉर्ड म्हणजे किती टोटल अवॉर्ड भेटले ते कुठले किती होते हे पार्ट बघितला आपण. आता इथून पुढे लक्षात ठेवा आपण इंडिव्हिज्युअल बघूया की 2026 ला पद्मविभूषण किती लोकांना भेटलेला आहे, पद्मभूषण किती लोकांना भेटलेला आहे आणि ते कोण आहेत आणि पद्मश्री कोणाला भेटलेला आहे
हा पार्ट आता आपण बघूया. चालेल, चला तर मग जास्त उशीर न करता लगेच सुरुवात करूया. तर बघा आता ह्या वर्षी पद्मविभूषण आहे का हा 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. किती व्यक्तींना? 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. येते लक्षात. हा सेकंड हायेस्ट सिव्हिलियन ऑनर आहे. सिव्हिलियन ऑनर आहे आपल्या देशातला पद्मविभूषण. आणि ह्या वर्षी तो किती लोकांना भेटलेला आहे? 5 लोकांना भेटलेला आहे. मग ते कोण कोण आहेत ते बघूया. त्यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा पहिले व्यक्ती आहेत द लेजेंडरी आहे का लक्षात ठेवा ऍक्टर धर्मेंद्र. पूर्ण नाव आहे त्यांचं श्री धर्मेंद्र सिंग देओल. ह्यांना लक्षात ठेवा मरणोत्तर आहे का ह्या वर्षी पद्मविभूषणनी काय करण्यात आलेलं आहे? सन्मानित करण्यात आलेला आहे. आर्ट या कॅटेगरीमध्ये त्यांना पद्मविभूषण अवॉर्ड भेटलेला आहे. ते महाराष्ट्र स्टेटचे आहेत धर्मेंद्र. लक्षात ठेवा. आता धर्मेंद्र यांना आपण ही मॅन ऑफ बॉलिवूड म्हणत होतो. ही मॅन का म्हणत होतो? कारण लक्षात ठेवा 70s 80s मध्ये आहे का किंवा 60s मध्ये आहे का त्यांचा जो चार्म होता बघा ना, यंग एज मधला त्यांचा फोटो, त्यांचा जो चार्म होता, त्यांची जी बॉडी होती, एक ओव्हरऑल त्यांची पर्सनॅलिटी होती, त्याच्यामुळे धर्मेंद्र यांना आहे का ही मॅन ऑफ बॉलिवूड हे नाव काय रे पडलं होतं. लक्षात असू द्या. 65 वर्षाची त्यांची जर्नी राहिलेली आहे टोटल इंडियन सिनेमामध्ये. ठीक आहे. आणि त्या 65 वर्षाच्या त्यांच्या जर्नीमध्ये त्यांनी आहे का 306 पेक्षा जास्त आहे का मूव्हीज मध्ये काय केलेलं आहे रे? काम केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि धर्मेंद्र यांचं कसं होतं माहितीये का? आता लक्षात ठेवा. त्यांनी फक्त फिल्मी दुनिया नाहीये तर पॉलिटिक्स मध्ये देखील आहे का काय केलेलं करिअर स्टार्ट केलं. तर त्यांनी आपला नशीब आजमावलेलं त्यांनी. आणि धर्मेंद्र एक असे व्यक्ती होते लक्षात ठेवा जिथं आहे का हात लावायचे त्या वस्तूला आहे का सोनं बनवून टाकायचे. म्हणजे एक मराठीत म्हण होती बघा लक्षात ठेवा, लात मारल तिथं पाणी काढायचं धर्मेंद्र. येते लक्षात. जिथं लात मारली तिथं पाणी निघणार. असे होते धर्मेंद्र. कारण बघा ना ते पॉलिटिक्स मध्ये उतरले. बीजेपीच्या तिकीटवरती त्यांनी बिकानेर मधून आहे का एमपी म्हणून देखील निवडून आले. ते 2004 ते 2009 या कालखंडामध्ये काय राहिलेले आहेत? एमपी राहिलेले आहेत. येथे लक्षात. मेंबर ऑफ पार्लमेंट राहिलेले आहेत धर्मेंद्र सिंग देओल. आणि त्यांचा जन्म कधी झाला? तर त्यांचा जन्म झाला 8 डिसेंबर 1935 ला आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 24 नोव्हेंबर 2025 ला. असे लेजेंडरी ऍक्टर्स. त्यांच्या मूव्हीज आपल्याला माहिती आहे, शोले, फूल और काटे, सीता और गीता. त्यांचं आता मागच्याच वर्षी निधन झालेलं आहे. त्यांना पद्मविभूषण मरणोत्तर भेटलेलं आहे. हे आहेत धर्मेंद्र. चालेल, चला आता सेकंड व्यक्ती आहेत जस्टिस के टी थॉमस. आता जस्टिस के टी थॉमस आहे का ह्या पब्लिक अफेअर्स कॅटेगरीमध्ये यांना पद्मविभूषण अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. ते केरला स्टेटचे आहेत जस्टिस के टी थॉमस. येते लक्षात. पब्लिक अफेअर्स आणि केरलामध्ये. आता लक्षात ठेवा जस्टिस के टी थॉमस हे सेकंड रिसिप्टंट आहेत ज्यांना पद्मविभूषण भेटलेला आहे. आता यांची वेगळी आयडियोलॉजी होती जस्टिस के टी थॉमस यांची, की हे डेथ सेंटेन्सच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं काय होतं की प्रत्येकाला एक फेअर इनफ चान्स भेटला पाहिजे. ते लक्षात. लाईफ बदलण्याचा. हे डेथ सेंटेन्सच्या विरोधात होते. त्याच्याऐवजी दुसरी शिक्षा आपण देऊ शकतो असं म्हणणं येत होतं जस्टिस के टी थॉमस यांचं. ज्युडिशियल किंवा तुम्ही काय म्हणू शकता रे नियरली अबाउट जे इंडियन ज्युडिशरी सिस्टीम किंवा आपलं जे ज्युडिशियल पूर्ण फील्ड आहे त्याच्यामध्ये त्यांनी एका लक्षात ठेवा आपल्या वयाच्या आहे का म्हणजे 30 वर्षापेक्षा जास्त कालखंड आहे का काम केलेलं आहे. 30 डिकेडपेक्षा जास्त काम केलेलं आहे त्यांनी. त्यांची फेमस केस आहे राजीव गांधी केस. आणि जे कॅपिटल पनिशमेंट आहे का लक्षात ठेवा ह्यांची फेमस केस होती जस्टिस के टी थॉमस यांची. ह्यांना देखील आहे का आता पद्मविभूषणने सन्मानित केलेलं आहे. क्लिअर. आता तिसरे व्यक्ती कोण आहेत रे? तिसरे व्यक्ती आहेत डॉक्टर एन राजम. आता डॉक्टर एन राजम हे उत्तर प्रदेश स्टेटचे आहेत. त्यांना आर्ट ह्या कॅटेगरीमध्ये आहे का लक्षात ठेवा पद्मविभूषणने सन्मानित केलेलं आहे. आता वॉयलन माहिती आहे तुम्हाला? शाहरुख खानचा एक पिक्चर आहे मोहब्बत. मोहब्बत पिक्चर मध्ये आहे का ते वॉयलन असं शाहरुख खान काय करत होता? वाजवत होता वॉयलन. मग आहे का ते वॉयलनिस्ट आहेत जसं डॉक्टर एन राजम. येते लक्षात. आर्ट फिल्म मध्ये त्यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे लक्षात ठेवा एक आहे का गायकी अंग ही ओकल स्टाईल आहे. वॉयलन वरती जी वाजवणारी जी ओकल स्टाईल आहे का गायकी अंग नावाची ह्याचा त्यांनी काय केलेला आहे शोध काढलेला आहे. ही शोध लावलेला आहे एन राजम यांनी लक्षात ठेवा. त्यासोबत खयाल नावाचं एक आहे का सिंगिंग टाईप आहे त्याच्यामध्ये ते आहे का त्यांना महारथ हासिल होती डॉक्टर एन राजम यांना. असे हे लेजंडरी वॉयलिनिस्ट आहेत ज्यांना काय भेटलेलं आहे पद्मविभूषणने सन्मानित केलेलं आहे. केरला स्टेटचे आहेत. त्यांचा जन्म 1938 ला केरला इथं झालता. म्हणजे डॉक्टर एन राजम आहेत ह्यांना याच्या अगोदर 1984 साली पद्मश्री देखील भेटलेला आहे. त्यासोबत संगीत नाटक अकादमी अवॉर्ड 1990 ला भेटलेला आहे. त्यासोबत 2004 ला त्यांना पद्मभूषण देखील भेटलेला आहे. येथे लक्षात काय रे डॉक्टर एन राजम लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा आता पुढं आहेत आता
आता चौथ्या आणि पाचवे पद्मविभूषण रिसिप्टंट कोण आहेत त्यांच्याबद्दल बघूया. चौथ्या आहेत लक्षात ठेवा आता पी नारायण. ह्यांना लिटरेचर अँड एज्युकेशन ह्या फील्डमध्ये आहे का पद्मविभूषण भेटलेला आहे. केरला ह्या स्टेटचे आहेत ते. एक पी नारायण आहे का हे जर्नलिस्ट आणि त्यासोबत आहे का रायटर आहेत. पत्रकार आणि लेखक आहेत पी नारायण. येते लक्षात. 50 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ आहे का किंवा जास्त कालावधीसाठी त्यांनी पत्रकारितेचं काम केलेलं आहे पी नारायण. ह्यांना देखील लक्षात ठेवा आता पद्मविभूषणने सन्मानित केलेला आहे. आणि त्यांच्यासोबत व्ही एस अच्युतानंदन पब्लिक अफेअर्स मध्ये एका लक्षात ठेवा कॅटेगरीमध्ये त्यांना पद्मविभूषण भेटलेला आहे. व्ही एस अच्युतानंदन यांना. ते केरला स्टेटचे आहेत आणि मरणोत्तर ह्यांना एका व्ही एस अच्युतानंद यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे. म्हणजे केरलाचे ते 3 टर्म एका लक्षात ठेवा. काय राहिलेले आहेत सीएम चीफ मिनिस्टर राहिलेले आहेत 3 टर्म केरलाचे. व्ही एस अच्युतानंदन लक्षात ठेवा त्यांना हा मरणोत्तर अवॉर्ड भेटलेला आहे. धर्मेंद्र सोबत हे दुसरे व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर एका पद्मविभूषणने सन्मानित केलेला आहे. व्ही एस अच्युतानंदन. क्लिअर. आय होप तुम्हाला एका ह्या गोष्टी समजल्या असतील की कुणाकुणाला नेमकं पद्मविभूषण अवॉर्ड भेटलेला आहे. आता एवढा आहे. कंटेंट आवडला असेल तुम्हाला किंवा लेक्चरच्या रिगार्डिंग तुमचा जो काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. येते लक्षात. तुमचा एक फीडबॅक असेल तो एक स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याला स्कोप देत असतो. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक जो काही असेल तो कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. चला आता पद्मविभूषण झालं. आपण आता पद्मभूषण बद्दल बघूया. पद्मभूषण आहे का हा 3rd हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे आपल्या इंडियाचा. 3rd हायेस्ट. ह्या वर्षी टोटल 13 लोकांना आहे का पद्मविभूषणने काय केलेलं आहे रे सन्मानित केलेला आहे. मग पद्मभूषणने सन्मानित केलेला आहे. मग पद्मभूषण कुणाकुणाला नेमका अवॉर्ड भेटला ते बघूया. सगळ्यात पहिले व्यक्ती आहेत मामुती. आता तुम्हाला माहित असेल मामुती हे ऍक्टर आहेत. जसं बघा आता बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन असतील, मराठी सिनेसृष्टीत अशोक सराफ असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, ह्यांच्या लेवलचा आहे का हे मल्याळम जे सिनेमा आहे त्यांच्या मल्याळम सिनेमामधले स्टार आहेत मामुती. येते लक्षात. ह्यांना आहे का पद्मभूषणने काय केलेलं आहे ह्यावेळेस सन्मानित केलेलं आहे. मल्याळम सिनेमामधले कल्चरल आयकॉन आहेत मामुती. जवळपास 54 वर्षात गेल्या लक्षात ठेवा. 5 लँग्वेजेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्या 5 लँग्वेजेसमध्ये 400 पेक्षा जास्त मूवीज आहे का मामुटी यांनी केलेल्या आहेत. त्यांना 3 वेळेस नॅशनल फिल्म अवॉर्ड देखील भेटलेला आहे. त्यांनी एका ज्या युनिक फिल्म केलेल्या आहेत त्याच्यामुळं. त्यासोबत त्यांना 11 फिल्मफेअर अवॉर्ड भेटलेले आहेत मामुती यांना. आणि ह्याच्या अगोदर 1998 साली मामुती यांना पद्मश्रीने देखील आहे का सन्मानित केलेलं आहे. मामुती यांना लेजेंडरी ऍक्टर आहेत मल्याळम सिनेमामधले. 400 पेक्षा जास्त फिल्म करणारे, 3 नॅशनल अवॉर्ड भेटणारे असे हे मामुती आहेत. हा त्यांचा फोटो आहे बघू शकता. पद्मभूषण अवॉर्ड भेटलेला आहे त्यांना. क्लिअर. आता सेकंड रिसिप्टंट आहेत 13 पैकी ज्यांना पद्मभूषण भेटलेला आहे ह्या वर्षी. त्या आहेत अलका याग्निक. अलका याग्निक माहीतच असतील तुम्हाला. ठीक आहे. मुद्दामून मी फोटो आणलेला नाही अलका याग्निक यांचा. फोटो आणणार होतो. तुम्ही त्यांच्या गाण्या म्हणजे ह्यांना बघितलं नसेल अलका याग्निकला पण त्यांचे गाणे नक्की ऐकले असतील. परदेसी परदेसी जाना नहीं हे गाणं ऐकलं असेल तुम्ही कधी ना कधी. पुन्हा टिप टिप बरसा पानी, पानी में आग लगी इस दिल में हे गाणं तर ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यासोबत लक्षात ठेवा आता अजून कयामत पिक्चर मधलं एक लडकी बहुत याद आती है किंवा मेल व्हर्जन फिमेल व्हर्जन एक लडका बहुत याद आता है हे गाणं ह्यांनीच म्हटलेलं आहे. ठीक आहे. असे खूप एक नाही गाणे अनेक गाणे आहेत. आणि माय पर्सनल फेवरेट कुठलं मेरा दिल भी कितना पागल है ए प्यार तुम्ही से करता है हे गाणं अलका याग्निक यांनी म्हटलेलं आहे. मग अशा आहे लेजेंडरी सिंगर ज्यांनी 90चा एका दशक गाजवलं हिंदी सिनेमावर राज्य केलं. त्यांच्या आवाजाच्या जादूवर आहे का सगळ्यांची मन डोलली. लक्षात ठेवा. अशा ह्या अलका याग्निक ह्यांना आर्ट कॅटेगरीमध्ये ह्या महाराष्ट्राच्या आहेत. पद्मभूषण अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. येते लक्षात. तसेच अलका याग्निक यांना 6 फिल्मफेअर अवॉर्ड देखील भेटलेले आहेत. त्यांचा जन्म 1966 मध्ये झालेला आहे आणि जवळपास 2000 पेक्षा एका जास्त गाणी त्यांनी आपल्या 40 वर्षाच्या करिअरमध्ये गायली आहेत. अलका याग्निक. मी 2-3 नावं सांगितले. खूप 2000 पेक्षा जास्त गाणी आहेत आणि सगळे कल्ट क्लासिक गाणी आहेत. येत्या लक्षात अलका याग्निक. पुढे नेक्स्ट प्ले आता आहे का लक्षात ठेवा आहेत व्यक्ती ज्यांना आहे का पद्मभूषण भेटलेला आहे ते आहेत विजय अमृतराज. तमिळनाडू स्टेटचे स्पोर्ट्स या कॅटेगरीमध्ये विजय अमृतराज यांना काय भेटलेलं आहे रे पद्मभूषण ह्या अवॉर्ड भेटलेला आहे. मग बघा आता म्हणू शकता तुम्ही की वन ऑफ दी लेजंड मधले स्टार भारताचे
ते आहेत विजय अमृतराज. आता खूप जण तुमच्यातले यांना ओळखत नसतील, कारण ह्यांनी आपल्या काळामध्ये एका भारताचं जे म्हणू शकता ना तुम्ही टेनिस, टेनिसचं जे काय म्हणतो टेनिस स्पोर्टला स्वतःच्या खांद्यावर त्यांनी काय केलेलं रे पेललेलं होतं. विजय अमृतराज ग्रेटेस्ट टेनिस अँबॅसेडर आहेत भारताचे. आणि ह्यांना एक म्हणत होते, लक्षात ठेवा, ह्यांना काय म्हणत होते, जायंट किलर म्हणत होते विजय अमृतराजला. कारण ह्यांच्या काळात, ह्यांच्या दौरमध्ये एका टेनिस मधले जे विख्यात असणारे, लक्षात ठेवा, जे प्लेयर होते, जॉर्न नाही का बॉर्ग असतील किंवा जॉन नाही का मॅक एनरोर असतील, ह्यांच्यासारखे जे प्लेयर आहेत त्यांना त्यांनी हरवलेलं आहे. भारताला 1988च्या सिव्हिल ऑलिम्पिक्स मध्ये त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं विजय अमृतराज यांनी. असे लेजेंडरी भारताचे टेनिस प्लेयर ह्यांना देखील आहे का पद्मभूषणने काय केलेलं रे सन्मानित केलेलं आहे ह्या वर्षी. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर आता हे जर मेन बघितली, त्यासोबत हे बाकीचे व्यक्ती आहेत त्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे. टोटल 13ची लिस्ट आहे बरं, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये बघितलं शिबू सोरेन असतील, हे एका लक्षात ठेवा, झारखंडचे सीएम राहिलेले आहेत, ह्यांना मरणोत्तर अवॉर्ड भेटलेला आहे. शिबू सोरेन नंतर लक्षात ठेवा आता हे आहेत नोरी दत्तात्रय युडू, ह्यांना मेडिसिन आहे का ह्या फील्डमध्ये काय भेटलेला आहे, अवॉर्ड भेटलेला आहे. उदय कोटक इंडस्ट्रीज असतील, अशी बाकीची नावं आहेत, तुम्ही ती वाचू शकता. चालेल. चला आता बघा, आपण हिस्ट्री बघितली, पद्मविभूषण बघितलं, पद्मभूषण बघितलं, यावर्षी कोणाला भेटलेलं आहे ते. आता आपण आहे का पद्मश्री अवॉर्ड नेमकं कोणाकोणाला भेटलेलं आहे ते बघूया. म्हणजे भारताच्या 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड बद्दल जराशी माहिती आता आपण घेऊया. चालेल. ह्या वर्षी टोटल 113 लोकांना पद्मश्री भेटलेला आहे. 113. पण त्यातले काही महत्वाचे व्यक्ती कोण कोण आहेत, ज्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यांच्याबद्दल बघूया आपण, आणि बाकीची पण माहिती बघूयाच. चालेल. मग बघा आता सगळ्यात पहिलं, द हिटमॅन ऑफ द इंडियन क्रिकेट टीम रोहित शर्मा यांना स्पोर्ट्स या कॅटेगरीमध्ये पद्मश्री अवॉर्डने काय केलेलं रे सन्मानित केलेलं आहे रोहित शर्मा यांना. ठीक आहे. महाराष्ट्र स्टेटचे आहेत रोहित शर्मा. तुम्हाला माहिती का आपण हिटमॅन ऑफ इंडियन क्रिकेट टीम त्यांना म्हणतो. रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सीच्या अंतर्गत आपण आहे का 2024चा जो T20 वर्ल्ड कप आहे तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि रोहित शर्मा यांचं तुम्हाला युनिक रेकॉर्ड माहिती आहे, त्यांनी ट्रिपल आहे का लक्षात ठेवा काय केलेले आहेत रे, सॉरी 3 डबल सेंचुरीज आहे का ओडीआय मध्ये मारलेल्या आहेत, डबल 100s केलेले आहेत. हा युनिक रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावरती. तसेच 5 IPL ट्रॉफीज आहेत, त्या मुंबई इंडियन्सचे कॅप्टन राहिलेले आहेत ते. ठीक आहे. टेस्ट आणि T20 मधून त्यांनी आता रिटायरमेंट घेतलेले आहे, पण ते स्टील ओडीआय मॅच किंवा वन डे मॅच खेळत आहेत रोहित शर्मा. ओके. 2 वर्ल्ड कप आहेत त्यांच्याकडे. म्हणजे 2007चा जो पहिला T20 वर्ल्ड कप झाला का त्याच्यामध्ये ते ॲज अ प्लेअर म्हणून होते. महेंद्रसिंग धोनी यांच्या कॅप्टन्सी खाली ते खेळलेले आहेत. तो वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेला. स्वतःच्या कॅप्टन्सीमध्ये 2024चा T20 आहे त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. असे हिटमॅन ऑफ इंडियन क्रिकेट टीम ह्यांना एका पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलेला आहे ह्यावेळेस. त्यासोबत इंडियन वुमन्स क्रिकेट टीमच्या लक्षात ठेवा कॅप्टन हरमनप्रीत कौर ह्यांना देखील पद्मश्री भेटलेला आहे. तसेच सविता पुनिया ह्या कोण आहेत रे, सविता पुनिया हे लक्षात ठेवा इंडियन हॉकी टीमच्या वाईस कॅप्टन राहिलेल्या आहेत. त्यासोबत त्यांना आपण दी ऑल ऑफ इंडियन हॉकी वुमन्स टीम आहे का असं देखील म्हणतो. सविता पुनिया ह्यांना देखील हा अवॉर्ड भेटलेला आहे. मग बघा आता हरमनप्रीत कौर ह्यांना एका स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये एका या पंजाबच्या आहेत पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा भारताने ओडीआय वर्ल्ड कप जिंकला होता वुमन्स मध्ये. हे म्हणजे इंडियन जे वुमन्स आहेत त्यांनी पहिल्यांदा ओडीआय वर्ल्ड कप जिंकला होता 2023ला. आणि तो जो ओडीआय वर्ल्ड कप जिंकलेला का भारतानं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला हरवून फर्स्ट एव्हर, त्याच्या कॅप्टन होत्या हरमनप्रीत कौर. यांचं मोलाचं योगदान आहे हरमनप्रीत कौर यांचं. जवळपास त्यांनी 100 पेक्षा जास्त ओडीआय मॅचेस, 150 पेक्षा जास्त T20 मॅचेस खेळलेल्या आहेत. त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे पद्मश्री आता. आणि त्यांच्यासोबत सविता पुनिया ह्या हरियाणाच्या आहेत, हरमनप्रीत कौर पंजाबच्या होत्या. सविता पुनिया यांना स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये एका लक्षात ठेवा पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे. सविता पुनिया यांना ऑल ऑफ इंडियन हॉकी म्हणून आपण ओळखतो, दी ऑल ऑफ इंडियन हॉकी. येते लक्षात. टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यांनी एक हिस्टॉरिक कामगिरी केली. जवळपास म्हणजे असं भिंतीसारख्या ते आहे का आपल्या नेटवरती अशा उभारलेला गोल अडवायला. ओके. आपली 4th रँक होती लक्षात ठेवा ओव्हरऑल टोकियो ऑलिम्पिक मध्ये, तरी पण स्टील चांगला परफॉर्मन्स होता यांचा. अशा आहेत सविता पुनिया, ह्यांना देखील पद्मश्री भेटलेला आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. मग आता त्यांच्यासोबत बाकीचे नोटेबल पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना पद्मश्री भेटलेला आहे. त्याच्यामध्ये आर माधवन ऍक्टर आहेत, तुम्हाला माहित असतील, वर्सटाईल हिंदी साऊथ सिनेमामध्ये काम केलेलं आहे, त्यांना पद्मश्री भेटलेला आहे. सुरेश वाडकर माहित असते तुम्हाला, लेजेंडरी सिंगर आहेत,
लहानपणी मला आठवतंय 90s लक्षात ठेवा म्हणजे जे पण 2000 किंवा 90s चे किड असतील त्यांना माहित असेल. ठीक आहे. सुरेश वाडकर कोण आहेत ते. घरी असं कार्यक्रम यायचे बघा 8वी 9वी 10वीत गाण्याचे कार्यक्रम. त्याच्यामध्ये जज म्हणून काम करायचे सुरेश वाडकर. पुन्हा एका लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे का सतीश शहा. हां, गोविंदासोबत यांनी खूप साऱ्या मूव्हीमध्ये तुम्ही सतीश शहा यांना बघितलं असेल बघा. क्यों क्यों मैं झूठ नहीं बोलता ह्याच्यामध्ये आहेत सतीश शहा. वकील असतो गोविंदा. ते सतीश शहा. त्यांना आहे का मरणोत्तर पद्मश्री भेटलेला आहे. पुन्हा आहे का प्रसनजित चॅटर्जी हे पण बेंगाली सिने स्टार आहेत. 300 पेक्षा जास्त आहे का प्रसनजित यांनी चॅटर्जी यांनी काम केलेलं आहे. त्यांना देखील आहे का लक्षात ठेवा पद्मश्री भेटलेला आहे. पुन्हा व्लादिमीर आहे का मेस्त्विरिशिव्ली येथे नावले गंधजीब 10 ठिकाणी वाकडी होती. हे जॉर्जियन रेसलिंग कोच आहेत. त्यांना देखील मरणोत्तर आहे का लक्षात ठेवा पद्मश्री भेटलेला आहे. हे काही पर्सन्स आहेत. ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त अजून 104 आहे का अवॉर्डीज आहेत ज्यांना पद्मश्रीने काय केलेलं आहे ह्या वर्षी सन्मानित केलेलं आहे. येते लक्षात पद्मश्री अवॉर्डने ध्यानात ठेवा. चला आणि ही बाकीची लिस्ट आहे पूर्ण पद्मश्री अवॉर्डची. आता ही तुम्हाला मी लिस्ट काय करेन आपला ग्रुप आहे टेलिग्रामला. ठीक आहे. कुठला ग्रुप आहे करंट विदाउट स्पेस देता टाका करंट क्रोनिकल्स बाय अतिश शिंदे एक्झॅक्ट असं टाका. ह्याच्यावर मी ही पीडीएफ पण पीपीटी टाकेल. ओके. लिस्ट देखील पूर्ण टाकेल. तुम्ही ते जॉईन करू शकता. चला आता पुढे बघा. आता पुढचा पार्ट बघण्याच्या अगोदर अजून एक गोष्ट लेक्चर आवडलं असेल पुन्हा सांगतो लेक्चरला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे का फीडबॅक असेल तो फीडबॅक द्या. लाईक बटन ठोका. ठीक आहे. फोडा कॅरी मिनाटीच्या भाषेत. येते लक्षात. चलो बघा आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की पद्म अवॉर्ड का दिले जातात रे. ज्या लोकांनी आहे का अतुलनीय कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. देशाचं नाव आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या राज्याचं नाव मोठं केलेलं आहे. त्यांच्यापासून आहे का लक्षात ठेवा मिलियन्स ऑफ लोक इन्स्पायर झालेले आहेत. देशाच्या जडणघडणीमध्ये आपला देखील मोलाचा वाटा दिलेला आहे. तशा लोकांना एका लक्षात ठेवा त्यांनी केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्म अवॉर्ड्स दिले जातात. येते लक्षात. ह्या वर्षी ते किती लोकांना भेटलेले आहेत 131 लोकांना. त्याच्यामधल्या 19 ह्या महिला आहेत. 16 हे मरणोत्तर पद्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. दरवर्षी रिपब्लिक डेचा एका लक्षात ठेवा औचित्य साधून आहे का काय केले जाते हे अवॉर्ड्स आहे का दिले जात नाही फक्त अनाउन्समेंट केली जाते. आणि एवढे आहे का मार्च ते एका लक्षात ठेवा मार्च ते एप्रिल मध्ये हे अवॉर्ड आहे का दिले जाते. प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे राष्ट्रपती भवन येथे एक सेरेमनी होती. राष्ट्रपती भवन इथं सेरेमनी होती. त्या राष्ट्रपती भवनल्या सेरेमनीमध्ये हे अवॉर्ड दिले जाते. क्लिअर. चलो आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. उद्यापासून आरबीआय अटेंडन्सची बॅच सुरू होत आहे 27 जानेवारी पासून. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत तो मेसेज देखील पोहोचवा. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाहीये. फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये द्यायला देखील विसरायचं नाहीये. चला भेटूया अजून एका अशाच इंटरेस्टिंग सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. लव यू. टेक केअर. बाय बाय.